नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती। तर हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा। तर अक्षय तृतीय म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या दिवशी आपण घराची खरीदारी करू शकतो। घर, प्लॉट, गाडी, घोडी असं सोनं नाणं याची खरेदी करू शकतो। तर त्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि पौराणिक कथेनुसार सतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युगाची सुरुवात पण अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली होती। त्यामुळे या तिथीला युगादी तिथी असं पण म्हणतात। आणि भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्म पण अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता। आणि भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं। ते कधीच खाली नाही होत असा ते वरदान होतं त्या पात्राला। ते पात्र पण अक्षय तृतीयेच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला दिलं होतं असं म्हणतात। तर मी असं थोडं कुठं मला वाचायला मिळालं ना, मी वाचत असते, त्यामुळे मी तुम्हाला थोडीशी माहिती मला आहे तेवढी सांगते। बाहेर सडा मारला मी पाण्याचा, त्यानंतर थोडंसं झाडांना पाणी घातलं आणि मला हळदीचं लेपन करायचं होतं उंबरठ्याला ना। तर सकाळचं आहे ना 6च्या दरम्यानमध्ये दरवाजा जर उघडला ना, इतके मच्छर बाहेरचे घरात येतात ना, त्यामुळं मी दरवाजा लावून घेतला। म्हणलं हळदीचं लेपन मी आता 6:30-7 पर्यंत करन, तोपर्यंत घरातली देवपूजा करून घेते। आणि कलशावरचा नारळाला इतका मोठा कोंब आलाय ना, तुम्हाला बदलावा लागेल नारळ। आता एकदम कडक उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे मी तो नारळ तसाच ठेवला होता कलशावरती। कारण उन्हाळ्यामध्ये कलशावरच्या नारळाची खूप काळजी घ्यावी लागते, तो कोरडा नाही झाला पाहिजे। कोरडा जर झाला तर त्याला तडा जातो किंवा तो कोंब आहे ना तो असा सुकल्यासारखा होतो। तर त्याला मी आता आंघोळ घातली, नारळाला ठेवलाय पाणी बदलूस्तवर, बाकीच्या देवांना आंघोळ घालूस्तवर। तर मंदिरामधले कपडे धुवायला काढायचेत आणि दुसरे टाकायचेत ना। फौजी साहेब मला तिकून सांगतेत मंदिरामध्ये लाल पिवळं कलर कॉम्बिनेशन ठेव कपड्याचं, नुसतं पिवळं पण नको टाकू, लाल पिवळं छान दिसतंय। तर म्हणलं मंदिर पुसून घेते आता आणि लाल पिवळेच कपडे टाकते मी। तर असं मीटरवर आणत असते मी आणि मंदिराच्या मापाचे, त्या पायऱ्यांच्या मापाचे मी असं कट करून ठेवत असते, म्हणजे आपल्याला आलटून पलटून टाकायला बरं पडतं। तर हे पहा, आता मंदिरामधले कपडे बदललेत मी, मस्त लाल पिवळच कलर कॉम्बिनेशन ठेवले कपड्यांचं आणि दिवे लावून घेतलेत। एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, दोन्ही साईडला 2 ठेवत असते मी। तर तुपाचा दिवा देवांच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो। तर असे 2 दिवे लावले मी, देवांना आंघोळ घातली, त्यांना स्थान दिलं आणि आता फुलं तोडायला आले। तर आपल्या गुलाबाच्या झाडाला इतके फुलं आलेत ना, म्हणलं तेच आता मस्त फ्रेश तोडून घेते मी देवपूजेसाठी। तर राजू गेला कामाला, तर तो सकाळ सकाळ जाणार होता ना, त्याला पटकन नाश्ता बनवून दिला मी, तो गेला। आणि फौजी साहेब होते घरी, मुलं पण घरीच होते, पण फौजी साहेबांना ड्युटीला जायचं होतं, पण त्यांना थोडासा वेळ होता। ते म्हणले मी पित्र जेव घालतो आणि मग जातो ड्युटीवर। तर माझे आई वडील, माझे सासू सासरे, मी असं 2 जोड्या जेवायला बोलवत असते ना। तर ते दुसरे जे बोलवले होते ना जेवायला, त्यांना पण काम असतात ना, त्यांना पण कामाला जायचं असतं, फौजी साहेबांना पण जायचं होतं। तर स्वयंपाक मला खूप पटपट करायचा होता, आवरण का नाही असा विचार चालू होता। पण दोन्ही मुलांना सुट्ट्या होत्या ना, मुलं काय म्हणले, मम्मी आम्ही तुला मदत करू लागतो, पटपट होऊन जाईल। तर गॅसवरती मी एकीकडं बटाटे शिजायला घातले होते, सागर बटाटे सोलून देत होता, त्यानंतर आकाश कोथिंबीर निसत होता, हिरव्या मिरच्या निसून ठेवत होता। तर असं ज्याच्या हाताला येईन ते मला असं काम करू लागत होते। माझी देवपूजा झाली, त्यानंतर मी हळदीचं लेपन करायला बाहेर आले। सूर्यदेव थोडेसे वरती आलते, मच्छर यायचे घरामध्ये बंद झाले होते ना, म्हणलं आता हळदीचं लेपन करून घेते। तर असं अक्षय तृतीयेला त्यानंतर आघाडी टाकायची असते ना नवरात्रीच्या आधी, त्यावेळेस पण असं मला खूप दबाव आल्यासारखं होतं, कारण मी करायला एकटीच ना, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं वाटतं, होईन का नाही। पण देवाच्या कृपेने आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित होऊन जातं। तर अक्षय तृतीयाला आमरस पुरी, त्यानंतर श्रीखंड, 1-2 भाज्या, डाळ भात हे असं होऊन जातं। पण जेव्हा नवरात्रीच्या आधी आघाडी टाकायची असते ना, त्यावेळेस खूप सारे पदार्थ करावे लागतात, शाकभाजी, तेल, खीर, आमटी वगैरे हे ते काय असतं। तर त्यावेळेस ना खूप असा दबाव आल्यासारखं होतं, पण त्यावेळेस सुद्धा एकदम व्यवस्थित होऊन जातं, बिना कोणाची मदत न घेता बरं का, मी एकटीच करत असते। तर आसपास घरं नाहीत, मी एकटीच आहे ना, तर एकटीच करत असते। आणि मला तसं पण कोणी मदतीला असलं ना, माझा गोंधळ उडतो सगळा, मला कोणी माझ्या मदतीला असलं की मला सुचतच नाही। त्यामुळे एका हाताने म्हणजे माझ्या दोन्ही हाताने जेवढं होईल तेवढं करत असते मी, पण ते होऊन जातं बरं का व्यवस्थित सगळं। तर हळदीचं लेपन झालं, तुम्ही बघू शकता, थोडीशी रांगोळी काढली मी उंबरठ्यावरती, हळदीच्या लेपनावरती डिझाईन काढली
आणि जे गुलाबाचे फुलं घेतले होते ना मी त्याच्याच पाकळ्यांनी थोडंसं सजवलंय, छान वाटतं एकदम. तर जास्त रांगोळी नाही काढत बसत मी, कारण मला स्वयंपाक करायचा आहे ना. स्वयंपाक पण 10 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणजे 10 10:30 वाजेपर्यंत 12च्या आतमध्ये जेव घालायचे असतात. आणि जेवढं लवकर होईल तेवढं मी स्वयंपाक लवकर करत असते, कारण ते जेवायला येणार असतात ना 2 जोड्या, त्यांना पण कामाला जायचं असतं ना, ज्याचे त्याला काम असतं. फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं. तर कोथमीर थोडीशीच राहिली होती ना, आकाश म्हणला 2-3 भाज्या करायच्यात, तर कोथमीर घेऊन येतो म्हणला पटकन मी. तर तो पुन्हा कोथमीर घेऊन आलाय, अद्रक घेऊन आलाय. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी दोन्ही मुलांनी, सागरने आकाशने मला इतकी मदत केली ना कामामध्ये, म्हणजे अक्षरशः ताटं सुद्धा त्यांनीच बनवले होते फौजी साहेबांनी, मुलांनी. तर पुढं मी तुम्हाला दाखवतेच आता कोणी काय काय केलंय. तर हे पाक किचनमध्येच आहेत मुलं. मी स्वयंपाक करते ना, तर ते पण मला असं ते मदत करू लागतात. आणि पाणी नाही राहिलेलं आम्हाला ना, मुळा डॅमचं पाणी येतच नाही 5-6 दिवस. भांड्याला, कपड्याला, फरचीला, आंघोळीला सगळीकडे आम्ही बोरचं पाणी वापरतो, पण पिण्यासाठी ते पाणी चांगलं नाही, खूप क्षार आहेत त्याच्यामध्ये. तर पाणी पिण्यासाठी आम्ही 2-3 दिवसापासून जार आणतो, जारचंच पाणी पितो. आणि पहिला महानगरपालिकेचा टँकर यायचा ना, तर तो पण बंद झाला इतक्यात, त्यामुळं पाण्याची लयच हाल चालली. आणि मग फौजी साहेबांना समजलं की जे नगरसेवक होते ना, त्यांनी त्यांच्या पदर आता टँकर चालू केलाय. फौजी साहेबांनी मग त्यांच्या पियाला फोन केला, म्हणले टँकर मिळेल का? ते बोलले टँकर मिळेल, येतो घेऊन मी. आणि आकाश आता पावभाजी मॅशरने ते अद्रक ठेचत होतं आणि कॅमेऱ्यासमोर कशी नौटंकी करतोय. तर ते त्यांच्या ड्रायव्हर बरोबर टँकर घेऊन आलेत पाण्याचा. 10,000 लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये. हौद आमचा खूप मोठा आहे, 10,000 लिटरचा गच्च भरतो तो तेवढ्या टँकरमध्ये. तर सागर त्यांनाच पाणी देतोय आता. आणि फौजी साहेबांनी आकाशला चहा ठेवायला सांगितलं. आकाश चहा ठेवतो एकीकडं, आणि तोपर्यंत मी आता एका गॅसवरती भाजी टाकते. तर भाज्यांची अशी तयारी केलेली ना, मी आधी तयारी करून ठेवली का स्वयंपाक पटपट होतो. पीठ मळून ठेवलंय, त्यानंतर आमरस बनवून मी आधीच फ्रीजमध्ये ठेवलाय. कोणत्या टँकरवाले आम्हाला लय पाण्याची वाट बघायला लावली बरं का. पाणीच नव्हतं प्यायला, पण पाणी नव्हतं. बोरचं पाणी चढालं होतं, इतकं खारट पाणी ना बोरचं, प्यायच्या लायकीच नाही. अहो खूप क्षार येतं. शिवाय म्हणजे का परवापासून आम्ही जार मागवले. मग हा, मग आता दिवसभर टँकर चालूच असेल ना. हा, तर आता फौजी साहेबांनी ड्रेस घातला होता, कारण त्यांना एक कॉल आला, त्यांना अर्जंट जावं लागलं, ते जाऊन आले. आणि राजूच्या कंपनीमध्ये पण गेले होते ते, कारण राजूला आहे ना त्याच्या कंपनीमध्ये कोणतरी राजूचे सिनियर आहेत ना, भाकरे म्हणून आडनाव आहे त्यांचं, तर ते राजूला त्रास देत होते. तर फौजी साहेब मग त्याच्या कंपनीमध्ये पण जाऊन आले. तर हे पहा किती मोठा टँकर आहे, 10,000 लिटरचा. एवढा जर हौदात म्हणजे ओतला ना, आमचा हौद गच्च भरतो, म्हणजे बरेच दिवस म्हणजे टेन्शन नाही. तर पाणी येतं, पण ते 5-6 दिवसानंतर येतं, आणि ते पण 2-3 हजार लिटर येतं फक्त. हा, इथं थोडे दिवे लावा, खिडक्या लावून दिवे लावा आपण बरं का. हा, नाही तर दिवे विसतेन मग. आणि सासू सासऱ्याचे फोटो आहेत आमच्याकडं, त्याच्यामुळं आम्ही मांडलेत. आपण माझ्या आईचा एकटीचाच फोटो आहे फक्त माझ्याकडं, वडिलांचा नाही आहे. तर आईचा पण फोटो कसा होता, एकदा असंच एक फोटो काढला होता मामाला राखी बांधताना माझ्या आईने, त्यांनी त्यातलाच मी कट करून तो फोटो तयार करून घेतलाय. पहिलं कसं कॅमेरे नव्हते, फोटो काढायचं असं कोणाला आवड नव्हती काय, म्हणजे असं काढतच नव्हते फोटो. तर माझ्या वडिलांचा फोटोच नाही मग आमच्याकडं, त्यामुळे मी आईचा फोटो मांडते. आणि आईच्या फोटोसमोरच 2 ताटं भरत असते, आईचं पण आणि वडिलांचं पण. तर ताटं पण भरत असते, गाईला घास पण देते. आणि असं मी 2 जोड्या जीव पण घालते, आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची. तर हे पाहता मी बटाट्याची पातळ भाजी पण बनवते, कांदा टोमॅटो सगळं घालून. आणि नैवेद्यासाठी बिना कांदा टोमॅटो म्हणजे बिना लसणाचं आणि कांद्याचं नैवेद्य पण करत असते मी. तर असं डबल करावं लागतं, कारण जे जेवायला येणार आहेत ना त्यांना असं मिळमिळीत खायला देऊन जमत नाही ना, त्यामुळं थोडंसं बिना लसणाचं कांद्याचं पण बनावं लागतं. आणि कांदा लसूण टोमॅटो हे घालून पण बनावं लागतं. तर असं आहे. तर आता मी मस्त भाजी बनवते झटपट. आणि थोडेसे बिना कांद्याचे भजे पण मी काढले नैवेद्यासाठी. आणि आता हे कांदा घालून भजेचं कालून ठेवते, म्हणजे ते जेवायला आले की गरम गरम त्यांना काढून देता येतील. मी तर पहिलं कांदा लसूण सगळं घालून भाज्या बनवायचे, नैवेद्य तसंच करायचे, कारण आमच्या गावाकडं सगळं तसेच करतात बरं का. म्हणजे कांदा लसूण वगैरे घालून असं बिना लसणाचं आणि बिना कांद्याचं अजिबात करत नाही. जशी पद्धत आहे पहिल्यापासून तसंच मी करायचे. पण मला जसं माहिती झालं, जसं मी केंद्रात जायला लागले तेव्हापासून मी नैवेद्यासाठी कांदा आणि लसूण वापरत नाही. तर बटाट्याची पातळ भाजी थोडीशीच
केले मी, कारण बटाट्याचं भरीत पण केलेलं आहे, मेथीची भाजी, वरण भात, श्रीखंड, आमरस, पुरी, चपाती, भजे, कुरडई, पापड्या वगैरे सगळं. तर त्यामुळं ते जास्त करून ठेवलं ना ते तसंच राहतं आणि गरमी त्याच्यामुळे ते भाज्या पण संध्याकाळपर्यंत खराब होतात. त्यामुळं मग आता थोडंसंच केलं आहे. आणि आता भाजी उतरून ठेवल्यानंतर तेल तापायला ठेवले लोखंडाच्या कढईमध्ये आणि बिन कांद्याचं लसणाचं भरीत पण थोडंसं बनवलंय मी. आणि आता एक कांदा घालून भरीत पण बनवते, कारण मुलांना पण असं कांदा लसूण घालूनच भरीत आवडतं. बाकीच्या सगळ्यांना तसंच बनवते, फक्त निवदापुरतं मी कांदा लसूण न घालता बनवले. आणि भरतासाठी आता कांदा परतलाय, त्याच्यामध्ये हिरवं वाटण घातले मी. हिरवं वाटण सगळ्या भाज्यांना थोडं वापरलंय मी, कारण हिरवं वाटण घातलं ना चव खूप छान येते भाजीची. तर हिरवं वाटण कशाचं करते मी, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण असं मिक्सरला थोडंसं फिरून घेते. आणि हवं तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण घालू शकतो, पण मी नाही खोबरं घातलं, कारण ते वाटण मला भरताला पण घालायचं होतं त्यामुळं. तर सगळ्यांना मी थोडं ते वाटण घातले. आता बटाट्याचं भरीत पण झालं आहे आणि एकीकडं दूध तापायला ठेवलं आहे, आता दूध पण आलं आहे. तर 9:30-10 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला होता, म्हणजे डाळ भात भाज्या सगळं झालं आहे. आता पापड्या तळते आणि भजे सगळ्यात शेवट काढून म्हणलं. पापड्या झाल्या की मग पुऱ्या तळून घेते आणि पुऱ्या झाल्या की मग चपात्या पण लाटून घेते, कारण गरमी आहे ना, जास्त तेलकट पण खाऊ वाटत नाही. त्यामुळं म्हणलं पुऱ्या पण थोड्याशा काढते श्रीखंडाबरोबर खायला आणि चपात्या पण करते. आणि आपण तांदळाच्या पापड्या केल्या होत्या ना, साल पापड्या, तर तुम्ही बघू शकता किती फुगत आहेत त्या. इतक्या भारी पापड्या होत्या त्या ताईंनो, आणि करायला पण खूप सोप्या. तुम्ही नक्की ट्राय करा त्या. अजून उन्हाळा चालू आहे. तर स्वयंपाक झाला. फौजी साहेबांनी ताटं भरलेत बरं का मला पुऱ्या तळूस्तवर. आणि इथं हॉलमध्ये फौजी साहेबांनी जे फोटो वगैरे मांडून आहे ना, छान पूजा केली बरं का. तर माझ्या आईचा एकटीचाच फोटो आहे ना, त्याच्यामुळं आम्ही चौरंगावरती मांडला आहे. आणि सासू सासऱ्याचे 2 फोटो आहेत, तर मग ते टिपॉयवर मांडलेत फौजी साहेबांनी. तर 2 ताटं दाखवतात फौजी साहेब. त्यानंतर गाईला पण ताट बनवतात. टेरेसवरती भातामध्ये दही मिक्स करून ते पण ठेवतात. तर जेवढं होईल तेवढं आम्ही पितरांची असं सेवा करत असतो. तसं पण ते काय कुठं पाहायला येतात का एकदा देवाच्या घरी गेल्यावर, पण जिवंतपणी आहेत ते, तेव्हाच आम्ही इतकी सेवा केलेली त्यांची. त्यामुळे त्यांनी आम्हाला काहीच नाही दाखवलं, भरभरून आशीर्वाद देऊन गेलेत ते आम्हाला. आणि मला चपात्या लाटूपर्यंत आकाशने आणि फौजी साहेबांनी ताटं केले होते. बसा. हो आवरले. बसा बसा बसा. आणि हे तांदळे ताई, तांदळे भाऊ आमच्या घराच्या म्हणजे वरल्याकडून जे घर आहेत ना थोडंसं तुटाक, तर तिथं राहतात ते. तर दरवर्षी आम्ही त्यांना सांगत असतो पितृ जेवायला. तर ते अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण नवरात्राच्या आधी पितृ जेव घालतो ना, आघाडी टाकतो, तेव्हा पण ते येतात. तर असं सांगितलं ना ते आवर्जून येतात. कधीच बहाणा करत नाही आम्हाला इकडे जायचे तिकडे जायचे किंवा वेळ नाही आमच्याकडं, असं कधीच नाही करत. त्यांना पण माहिती आहे आवर्जून बोलवतात ना, तर ते पण असं येतात. आणि माझ्या आईवडिलांची अजून एक जोडी सांगितलेली आम्ही जेवायला, तर ते बोलले आम्हाला 15-20 मिनटं लागतील यायला अजून, तर ते नंतर येते. तोपर्यंत यांना आम्ही जेवायला वाढलं, कारण ज्याचे त्याला काम असतात ना. तांदळी भाऊंना जायचं होतं कामावर, तरी पण ते वेळ काढून आले. आम्ही आता दुसरी जोडी सांगितली होती जेवायला ना, ते पण आले. ओळखीचेच होते ते पण. तर त्यांना पण जेवायला दिलं. आणि नंतर मी काहीच नाही शूट घेतलं, कारण त्यांचे छोटे छोटे बाळं होते ना, त्यांच्यातच टाईमपास झाला, मन रमून गेलं नाही का. त्यामुळं मी जास्त काही बाकी शूट घेतलंच नाही. तर अशी आमची अक्षय तृतीया मस्त साजरी झाली. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.